कुरकुरीत मसालेदार आणि झटपट तयार होणारी भेंडी फ्राय एकदा अशी करून पहा, पुन्हा पुन्हा बनावीशी वाटेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी एक भेंडी घेतली आहे. पुढची बाजू आणि मागची बाजू कापून घ्यायची आणि मधून भाग करायचे. आता एक भाग वरच्या भागवर असं ठेवून आहे ना, ते पण असं कापायचं. हे बघा, असं मधून पण मी कापून घेते. असे मोठे कापू शकता की छोटेही कापू शकता, तुमच्यावरती आहे. हे बघा, असे कापून घ्यायचे. तर अशा प्रकारे बाकीची भेंडी अशी कापून घेते. तर हे बघा भेंडी कापून झाल्या. तर ह्यामध्ये मी बेसन घालते 2 चमचे. 2 चमचे तांदळाचं पीठ घालते. चिमूटभर हळद घालते. 1 चमचा लाल मसाला घालते. अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये मी लिंबू पिळून घालते. अर्धा लिंबू घेतलाय, पिळून घालते. लिंबू पिळून घातल्याने चांगली चव येईल, चांगला आंबटपणा येईल भेंडी फ्रायमध्ये. आता ह्यामध्ये मी घालते थोडंसं तेल आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी हाताने मिक्स करून घेते. हे बघा, मिक्स झालं चांगलंपणे. आता मी भाजायला घेते. हे बघा, इथे मी कढई ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती. त्यामध्ये मी तेल घालते. आपण डीप फ्राय करणार आहोत. हे बघा, कढई चांगली तापली आहे. आता ह्यामध्ये मी भेंडी घालते. भेंडी चांगली फ्राय होऊ दे. हे बघा, भेंडी फ्राय होते. हे तुम्ही जेवणासोबतही खाऊ शकतात, स्नॅक्समधूनही खाऊ शकतात. खूप मस्त होईल. हे बघा, फ्राय झालं आहे आपलं. आता मी हे काढते. ह्याचं सगळं तेल काढायचं आणि काढून मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते. अशा प्रकारे मी बाकीची भेंडी भाजून घेते. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर हे बघा, अशा प्रकारे आपली भेंडी फ्राय झाली आहे. मस्त क्रिस्पी खुशखुशीत झाली आहे. तुम्ही हे खावा, तुम्हाला नक्की आवडेल. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सान्याज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.